स्वागत. आज आपल्याला एका श्रोत्याने एक छान विषय सुचवलाय. हो, काय आहे विषय? त्यांना जीमेल बद्दल जाणून घ्यायचंय. म्हणजे प्रश्न असा आहे की जीमेल कधीपासून व कशासाठी आला याची पूर्ण माहिती द्या. अच्छा, म्हणजे जीमेलचा इतिहास आणि त्याचा उद्देश इंटरेस्टिंग आहे. हो ना, आपण रोजच वापरतो जीमेल, पण त्याचा उगम कसा झाला हे जाणून घ्यायला हवं. हो, आपल्याकडे काही लेख आहेत, गुगलच्या सुरुवातीच्या काळातली माहिती आहे. नक्कीच याच स्रोतांच्या आधारे बोलूया. बरोबर. कारण कसं आहे, आपण जी साधनं रोज वापरतो त्यांच्या मागचा विचार समजून घेतला की वापरण्याला एक वेगळा अर्थ येतो. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. जीमेलची कल्पना पॉल बुखार्ट यांची होती असं म्हणतात ना. हो, बरोबर. पॉल बुखार्ट ते गुगलमध्ये होते अगदी सुरुवातीपासून. आणि या प्रोजेक्टचं कोडनेम पण होतं म्हणे, काय होतं? कॅरिबू. अच्छा, कॅरेबू. हो, आणि हे सगळं सुरू झालं कारण तेव्हा ईमेलची परिस्थिती वेगळी होती. म्हणजे 2000च्या दशकात काय होतं तेव्हा? हॉटमेल, याहू मेल. हो, आणि त्यांची मुख्य अडचण काय होती? स्टोरेज. खूप कमी जागा असायची. अगदी 2 ते 4 MB फक्त. म्हणजे लोकांना सतत इनबॉक्स रिकामा करावा लागायचा, जुने मेल्स डिलीट करावे लागायचे. आणि सर्च. ईमेल शोधणं तर फारच अवघड होतं. बरोबर. तिथेच गुगलची ताकद होती सर्चमध्ये. मग बुखार्ट यांनी विचार केला की हेच सर्च इंजिन आपण ईमेलसाठी का वापरू शकत नाही. म्हणजे स्टोरेजची समस्या सोडवायची आणि सर्च एकदम सोपं करायचं. एक्झॅक्टली. हे 2 मुख्य हेतू होते. आणि मग आला तो दिवस. 1 एप्रिल 2004. मला आठवतं लोकांना वाटलं एप्रिल फुल आहे. हो ना, कारण गुगलने एकदम 1 GB स्टोरेज जाहीर केलं. जिथे बाकीचे काही MBs देत होते, तिथे थेट 1 GB. खरंच क्रांती होती ती. म्हणजे तुम्हाला ईमेल कधीच डिलीट करायची गरज नाही, हे वाक्यच किती भारी होतं. बरोबर. तो फक्त आकडा नव्हता, ती एक विचारसरणी होती. स्टोरेजची चिंता मिटली आणि सर्चमुळे हजारो ईमेलमधून हवा तो मेसेज म्हणजे क्षणात सापडणार होता. हाच मुख्य उद्देश, नाही का? हो. आणि आणखी एक गोष्ट होती. कोणती? सुरुवातीला जीमेल सगळ्यांसाठी खुलं नव्हतं. हो, इन्व्हिटेशन ओनली होतं. म्हणजे ज्यांच्याकडे अकाउंट आहे तेच इतरांना इन्व्हाइट करू शकत होते. अगदी. आणि त्यामुळे काय झालं की एक प्रकारची क्रेज तयार झाली, उत्सुकता वाढली. हुशार मार्केटिंग होतं ते. नक्कीच. आणि त्याचबरोबर त्यांनी अजून काही नवीन गोष्टी आणल्या होत्या, जसं की कॉन्व्हर्सेशन व्ह्यू. हां, म्हणजे एकाच विषयावरचे सगळे ईमेल एका धाग्यात दिसणार. बरोबर. त्यामुळे संवाद समजायला सोपा झाला आणि इंटरफेस पण, काय म्हणतात त्याला, एजॅक्स वापरल्यामुळे खूप जलद होता. डेस्कटॉप सॉफ्टवेअरसारखा फील यायचा. हे सगळं त्या काळात खरंच खूप नवीन होतं. म्हणजे उद्देश स्पष्ट होता, प्रचंड स्टोरेज, पॉवरफुल सर्च आणि वापरकर्ता अनुभव सुधारणे. बरोबर. आणि हे सगळं गुगलच्या मोठ्या ध्येयाचाच एक भाग होतं असं म्हणता येईल. कोणतं ध्येय? जगातली माहिती संघटित करणं. जीमेलमधून त्यांनी लोकांची वैयक्तिक माहिती म्हणजे त्यांचे ईमेल संघटित करायला मदत केली. म्हणजे या चर्चेतून हे स्पष्ट होतं की जीमेल हे फक्त एक ईमेल सर्व्हिस म्हणून नाही आलं, तर ते एका मोठ्या समस्येवरचं उत्तर होतं, कमी स्टोरेज आणि वाईट सर्च. अगदी. आणि 1 GB स्टोरेज आणि गुगल सर्च हे त्याचे आधारस्तंभ ठरले. आणि ती इन्व्हिटेशन ओनली पद्धतही कामी आली सुरुवातीला. हो, या सगळ्यामुळे एक विचार येतो मनात. काय? आपण ही साधनं किती सहज वापरतो नाही का, पण त्यांच्यामागे किती विचार असतो, किती कष्ट असतात, एक उद्देश असतो. बरोबर आहे. हा मूळ उद्देश समजून घेतल्यावर आपल्या वापराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो का? किंवा तंत्रज्ञानाचा इतिहास आपल्याला आज काही शिकवू शकतो का? खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. जीमेल सारख्या साध्या वाटणाऱ्या सेवेमागे एवढा विचार होता? नक्कीच. हा विषय सुचवल्याबद्दल श्रोत्यांचे आभार मानायला हवेत. खूप छान चर्चा झाली. हो, नक्कीच. भेटूया तर मग पुढच्या वेळी नवीन विषय आणि नवीन स्रोतांसह.